कृषि मंत्री माणिकराव कोकाटे के फसल कर्ज माफी के संबंध में दिए गए बयान पर अकोला जिले में तीखी प्रतिक्रिया सामने आ रही है। बहिरखेड़ फाटा पर किसानों द्वारा आंदोलन किया गया। पुलिस ने आंदोलन के दौरान आंदोलकों पर कार्रवाई भी की। बाशीटाकली तहसील के बहिरखेड़ फाटा पर शेतकरी एल्गार समिति की ओर से चप्पल मारो आंदोलन किया गया। कृषि मंत्री के फोटो पर चप्पल मारकर किसानों ने अपना रोष व्यक्त किया। इस मामले में समिति के किरण प्रकाश ठाकरे समेत कई कार्यकर्ताओं के खिलाफ प्रतिबंधात्मक कार्रवाई की गई, ऐसी जानकारी है। इस दौरान किरण ठाकरे ने सवाल उठाया कि क्या कृषि मंत्री कोकाटे ने किसानों के खिलाफ बेतुका बयान देने की अनुमति दी थी। हमने सभी किसानों के खिलाफ बेतुके बयान देने वालों के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। उन्होंने ये भी सवाल किया कि हमारा इसमें दोष क्या है, सरकार किसानों के खिलाफ क्या बोल सकती है, किसान सरकार के खिलाफ क्यों नहीं बोल सकते। महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी जे टिंगलटवाळणी केली की त्यांचं म्हणणं आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर ते साखरपुडे आणि लग्न चांगले करतात। त्या माणिकराव कोकाटे साहेबांना मला सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमचे तगादा लावून राहिले। आता पेरणीचे दिवस आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच माहीत आहे आणि हे बेताल वक्ते करून आम्ही त्याचा निषेध बहिरखेड फाट्यावर केला। बहिरखेड फाट्यावर करत असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले। मला हेच सांगणं आहे की कृषी मंत्री जर त्या बेताल वक्त्याचं परमिशन काढत नाही, शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात पोलीस पिंजर पोलीस स्टेशनमध्ये की बा तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही, म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो। गुन्हे आमच्यावर किती काही दाखल केले तरी चालेल, पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही आणि शेतकऱ्याची साथ आम्ही कधी सोडणार नाही। हा लढा आमचा चालूच राहणार आहे। कर्जमाफी होईपर्यंत आमचे हे आंदोलन असेच चालू राहणार आहे। जय हिंद, जय जवान, जय किसान।